येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 14 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत राया सर्वांना म्हणत असतो, अरे तुम्हाला लाज वाटला पाहिजेत, कशाला दुसऱ्याचा संसार तोडायला आलात, स्वतःचं जाऊन घर सांभाळा आधी. हे बघा, तुमच्या बोलण्याने जर माझे टाळकं सटकलं ना तर आई शपथ सांगतो एकेकाला सोडणार नाही हा. मग बघा तुम्हाला कोण वाचवणार ते. तेव्हा पुढच्या 5 मिनिटात ही जागा खाली करायची आणि जर का नाही केली तर आई शपथ सांगतो हा चामडी सोडणार एकेकाची. रायाचं हे बोलणं ऐकून सर्वजण घाबरून तिथून पळून जातात. ते पाहून मंजिरी रायाला हसतच म्हणते, राया अरे तू भोळा शंकर आहेस रे. तू एकदा का चिडलास ना की तुझं तांडव बघून तुझ्यासमोर कोणी उभं सुद्धा राहत नाही. आता राया हसतच मनात म्हणतो, पण एक जण वाचलाय ना, पण त्याला कसं पकडू तेच कळत नाही. मंजिरी आता रायाला म्हणते, आता सगळी माणसंही गेलीत आणि दुकानातलं सगळं करेन ना मी मॅनेज, तू गेलास तरी चालेल. राया आता मंजिरीला म्हणतो, तू मला सच्चा दोस्त मानतेस ना, मग आपण इथनं जाणार नाही. म्हणजे तू काम करणार मी बघत बसणार असं कसं होईल. आपण पण तुला मदत करणार. मंजिरी आता रागात म्हणते, कर तुला काय करायचं ते कर. मंजिरी पुन्हा एकदा दुकानाची साफसफाई करू लागते. त्याच वेळेला मंजिरीला रायाने दिलेली कुंडी भेटते. ती कुंडी ती रायाला दाखवतच म्हणते, हे बघ राया, आपल्या मैत्रीचं प्रतीक. अख्खं दुकान जळून राग झालं पण हे मात्र जगलंय. मला ना आश्चर्यच वाटतंय. हे अगदी ना आपल्या मैत्रीसारखं आहे बघ. किती अडचणी आल्या तरी खचून न जाता पुन्हा नव्या बळाने उभं राहायचं. आता राया ती कुंडी हातात घेत म्हणतो, होय रे, चमत्कारच झाला ना यो. मंजिरी आता रायाला म्हणते, आता दुकानात मी एकटी नाही आहे बरं का, ही कुंडी आहे की माझ्यासोबत. तेव्हा तू ना खरंच जा इथून. आता राया म्हणतो, मी नाही जाणार, मी मदत करतो ना तुला. तेव्हा मंजिरी पुन्हा एकदा रायाला म्हणते, आज माझ्या दुकानासोबत मला एकटीला राहायचं असं समज, राहू दे ना मला जरा वेळ एकटं. आता बिचारा रायाचा नाईलाज होतो आणि तो तिथून निघून जातो. इकडे आता राया रस्त्याने जात असताना मनातच म्हणत असतो, मला माहिती आहे मीच पाहिजे त्या जयशी लग्न करायला मनापासून तयार नाही आहे, पण तरी बी तिला हे करावं लागते आणि मला पण तिचं लग्न त्याच्यासोबत होऊ द्यायचं नाही आहे. घोरपडे निसता नालायक नाही, नीच आहे नीच. हे सगळं ना थांबायला पाहिजे. राया असा विचार करतच असतो तेव्हा त्याला जिजी दिसते. आता तो पुन्हा एकदा म्हणतो, हे लगीन जर जिजी ठरवू शकते तर तीच मोडू शकते. नाही, मला ना जिजीला भेटायला पाहिजे आणि सगळं सांगायला पाहिजे. आणि जर का एकदा का लग्न ठरलं तर मी काय बी करू शकत नाही. राया आता बोलण्यासाठी जिजींच्या जवळ जातो. आता तो जिजींना म्हणतो, तुम्ही मंजिरीचं लग्न जयसोबत लावून लय मोठी चूक करताय. आधी बघा तरी तो घोरपडे माणूस कसा आहे, तो त्याची चौकशी करा. हो तो लायकीच्या नाही मिस पायच्या, खरं सांगतोय. आता ह्या जिजी तोऱ्यातच म्हणतात, जय लायक नाही, मग काय तू लायक आहेस का. आणि त्या दिवशी तू तयार झाला होतास ना लग्नासाठी. त्या राया म्हणतो, तसं काहीच नाही जिजी, मी खरंच सांगतोय, तो घोरपडे चांगला माणूस नाही आहे, ऐका माझं. आता ह्या जिजी रायाला म्हणतात, ते मी बघून घेईन, तू फक्त ना माझ्या पोरीपासून लांब राहायचंस. आला मोठा माझ्या मुलीची काळजी करणारा. गावात जो काय तमाशा झाला ना त्यामुळे कोमजून गेली ती आणि ही वेळ ना तू आणलीस तिच्यावर. आणि आता माझ्या मुलीच्या आयुष्यात 4 सुखाचे दिवस येत आहेत, ते तुला बघवत नाही होय. जयबद्दल काय काय सांगायला लागलंय मला. माझ्या मुलीचं भलं कशात आहे मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाही आहे. राया म्हणतो, अहो मी तिच्या भल्यासाठीच सांगतोय, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. आता जिजी रायाला म्हणतात, जय चांगला माणूस नाही आहे ना, चल विश्वास ठेवला मी तुझ्यावर, पण पुरावा आहे का तुझ्याकडे. पुरावा घेऊन ये, नाहीतर तुझं हे तोंड कायमचं बंद ठेव. राया आता म्हणतच म्हणतो, तुम्हाला द्यायला पुरावा नाही हीच तर मोठी अडचण आहे माझी. जिजी पुन्हा एकदा म्हणतात, नाही आहे ना तुझ्याकडे काही पुरावा, मग चालता हो इथून. माझ्या मंजिरीच्या लग्नाला 15 दिवस आहे, तोपर्यंत तुझा पुरावा आणला नाहीस ना तर याच्या पुढे मंजिरीच्या कधीही आजूबाजूला दिसायचं नाहीस तू. आणि हे ना कायम लक्षात ठेवायचं. राया पुन्हा एकदा मनात म्हणतो, पुरावा पाहिजे ना तुम्हाला, मी नक्की आणून देईन, पण काय बी झालं ना तरी मिस पायच्या आयुष्याचं नुकसान होऊ देणार नाही मी. इकडे आता हा जय मंजिरीच्या दुकानामध्ये येतो. जयला पाहून मंजिरी विचारते, तू इथे काय करतोयस. आता हा जय म्हणतो, मी ना बाजारात कामासाठी आलो होतो, मला इथे दुकानात हालचाल दिसली म्हणून आलो मी, पण तू इथे काय करतेस. तेव्हा मंजिरी म्हणते, दुकान आवडण्याचा प्रयत्न करत होते. आता हा जय उगाच त्या मंजिरीला इम्प्रेस करायला म्हणतो. हे सगळं बघून ना जीव जळतो. अरे नालायक जय, हे सगळं तूच केलेस ना. जय आता साईडला ठेवलेला मॉप घेतो आणि तो लादी पुसू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राहू दे अरे, मी करेन हे. तेव्हा हा जय म्हणतो, अगं मी तुझा होणारा नवरा आहे, तुझ्या सुखदुःखात अर्धा वाटेकारी आहे मी. त्यावर मंजिरी म्हणते, तरीही राहू दे,
हे सर्व ना माझे प्रॉब्लेम आहेत आणि मी बघेन. अरे आता हा नालायक जय मंजिरीला हात लावण्याचा चान्स बघतच म्हणतो, प्रॉब्लेम आणि सुख हे आता तुझं आणि माझं नाही, आपलं आहे. जे तुझं ते माझं. बिचारी मंजिरी जरा अस्वस्थच होते. अस्वस्थ होणारच ना, कारण हा सारखा तिच्या जवळ जातोय ना. आता जय मंजिरीला म्हणतो, मला ना तुला खूप सुखात ठेवायचंय, फुलासारखं. तू ना आत्ताही आवरावरी नको करूस. त्यावर मंजिरी म्हणते, अरे तू असं कसं म्हणतोस? हे दुकान म्हणजे जिजी आणि नानांचा श्वास आहे. आता हा जय म्हणतो, जिजी आणि नाना माझ्या आई वडिलांसारखी आहेत. आपण ना त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊया, मी सांभाळीन त्यांना. अरे तू सांभाळणार, तुला एकट्याचं होत नाही, तू काय सांभाळणार त्यांना? आता मंजिरी म्हणते, ते नाही येणार. आजवर ना ते स्वाभिमानाने जगत आलेत आणि यापुढेही ते तसेच राहतील. पण तू माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? जय म्हणतो, अगं विचारतेस काय, तू फक्त बोल. आता मंजिरी म्हणते, आपल्या या लग्नाला नकार देशील? आता हे ऐकून जय मनातच म्हणतो, ही काय डोक्यावर पडली का? बिंडक कुठली? एवढं सगळं घडवून आणलं, काय काय करावं लागलं मला, आणि मला नकार द्यायला सांगते. जय आता विचारात पडतो, मी जर हो म्हटलं तर नकार द्यावा लागेल आणि नाही म्हटलं तर मला याच्या शब्दांची किंमत नाही असं वाटेल हिला. आता मंजिरी विचारते, एवढं जमेल का तुला? जय म्हणतो, नाही मंजिरी, मी नकार नाही देऊ शकत. मी जिजींना वचन दिलंय आणि एका आईला दिलेलं वचन मी कसं मोडू? एक मुलगा म्हणून ते माझ्याकडे विश्वासाने बघतात आणि मला ती जबाबदारी निभवायची आहे. आता हा जय खोटं खोटं रडण्याचं नाटक करतो. तर हे पाहून मंजिरी म्हणते, मला हा विषय ना काढायला नको हवा होता, खूपच स्वार्थी विचार करतेय मी. आता हा जय पुन्हा एकदा साधेपणाचा आव्हानात म्हणतो, तू ना स्वार्थी नाहीयेस, हा तुझा निर्णय आहे. हवं तर ना तू जिजींना सांग, माझी ना काहीच हरकत नाहीये. जय पुन्हा एकदा मनात विचार करतो, ही मलाच लग्नाला नकार द्यायला सांगते, म्हणजे हिला मी अजून आवडलं नाही. पण हरकत नाही, लग्न झाल्यावर आवडो न आवडो, पण मी म्हणाल ते करावंच लागेल हिला. आणि आता लवकरच तू माझी होणार आहेस मंजिरी. आता बघा हा प्रेक्षकांना, हा किती घाणेरड्या नजरेने त्या मंजिरीकडे बघत असतो. इकडे आता राया म्हणत असतो, एकदा का आपण जिजीला पुरावा दिला की नाही, मग आपलं काम झालं भावा. रायाला आता एका खबरी माणसाचा फोन येतो आणि तो रायाला सांगतो, मला ना एक पुरावा भेटलाय. राया आता हसतच त्याला आलोच मी असं म्हणून फोन ठेवून देतो. इकडे जिजी स्वतःशीच बोलत असतात, पोरीचं लग्न 15 दिवसावर आलंय, पत्रिका छापायच्या आहे, सामानाची खरेदी करायची आहे, पण करणार तरी काय, पैसा कुठून आणणार? आता ही शशिकला एका बाईला तिथे घेऊन येते. ती जिजींना म्हणते, ही ना एका आश्रमात धुण्याभांड्याचं काम करत होती, पण तिचं काम सुटलं म्हणून ना मी तिला इथे घेऊन आली, आपल्याला पण मदत होईल ना, आपलं लग्न घर आहे ना. जिजी आता शशिकलाला थोडं साईडला घेऊन म्हणतात, माझं ना एक काम होतं तुझ्याकडे, आम्हाला ना पैशाची गरज आहे. तेव्हा ही शशिकला म्हणते, हो पैसा तर लागणार, आणि त्यात आपली मुलीची बाजू आहे, मग जरा जास्तच लागणार. आता जिजी शशिकलाला म्हणतात, माझी ना शेवटची इच्छा आहे की माझ्या मंजिरीचं लग्न थाटामाटात व्हावं, तेव्हा तू आम्हाला पैशाची मदत करशील का? मी ना तुला वचन देते शशिकला, लग्न झालं ना की आम्ही इथून कायमचे निघून जाऊ, आणि तसंही हे घर तुझ्याच नावावर आहे. आता हे ऐकून शशिकलाला खूप आनंद होतो. ती मनातच बोलू लागते, आता कशी आलीस मुद्द्यावर, आधीपासून ना मला हेच तर हवं होतं. आता ही शशिकला जिजींना म्हणते, तुम्ही लाजवताय का मला? तुमच्या लेकीचं लग्न ना अगदी छान पार पडणार आहे. त्याच वेळेला मंजिरी तिथे येते आणि ती जिजींना विचारते, जिजी अगं तुझा चेहरा का पडला? तेव्हा ही शशिकला तोंड वरती करत म्हणते, अगं तुझ्याच लग्नाच्या काळजीने चेहरा पडलाय त्यांचा. आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे आजचा हा भाग इथे संपला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.